तर आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 हे पाहणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 ग्रुप म्हणजे कोणता? ऑक्सिजन फॅमिली. 17 ग्रुप म्हणजेच हॅलोजन्स फॅमिली अँड 18 ग्रुप म्हणजेच इनर्ट गॅसेस. तर या चॅप्टर मध्ये आपण 16, 17 आणि 18 ग्रुप एलिमेंटची पूर्ण डिटेल स्टडी करणार आहोत. तर बेसिकली हे जे चॅप्टर आहे तर 16, 17 आणि 18 ग्रुप वाले जे एलिमेंट्स आहेत यांना आपण ऍक्च्युअली काय म्हणत असतो? पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. तर आता हे जे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत तर बेसिकली पी ब्लॉक एलिमेंट्स आपण जे स्टडी करून राहिलो पी ब्लॉक एलिमेंट्स. तर हे पी ब्लॉक एलिमेंट स्टार्ट कुठून होतात? फ्रॉम 13 कॉलम टू 18 कॉलम. असं आपण पी ब्लॉक एलिमेंट आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 13 ग्रुप पासून तर 18 ग्रुप पर्यंत जे एलिमेंट आहेत त्यांना आपण पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणत असतो. बरोबर आहे. तर 13 ग्रुप वाला जो एलिमेंट आहे तो बोरॉन फॅमिली. बरोबर आहे. 13 ग्रुप मध्ये कोणती फॅमिली आहे? बोरॉन फॅमिली. 14 ग्रुप मध्ये कार्बन फॅमिली. 15 ग्रुप मध्ये नायट्रोजन फॅमिली. 16 ग्रुप मध्ये ऑक्सिजन फॅमिली. 17 ग्रुप मध्ये हॅलोजन्स फॅमिली आणि जो 18 ग्रुप आहे आपला ते आहे इनर्ट गॅस. आहे की नाही? अशा प्रकारे. तर आपण हे जे 16, 17 आणि 18 ग्रुप आपल्याला 12th क्लासमध्ये आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपण या पी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन्स क्लिअर करू. तर नेमकं आपण पी ब्लॉक एलिमेंट्स कोणत्या एलिमेंट्सला म्हणत असतो? तर ऍक्च्युअली कोणताही ब्लॉक एलिमेंट हे कशाहून ठरवले जात असते? त्यांच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सवर. कशाहून ठरवत असतो आपण? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरवत असतो की हा कोणत्या ब्लॉकचा एलिमेंट आहे. म्हणून आपण सांगतो की दोज एलिमेंट in which last electrons are enter into the p orbitals. ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन्स कशात एंटर होत असेल? p ऑर्बिटल्स मध्ये एंटर होत असेल तर दे आर कॉल्ड ॲज पी ब्लॉक एलिमेंट्स. आहे की नाही? तर आता सर्वात महत्वाचं आहे की कोणत्याही ब्लॉकचा आपण अभ्यास करत असताना त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्याला क्लिअर आलं पाहिजे. बरोबर आहे. तरच आपल्याला पूर्ण प्रॉपर्टीज क्लिअर होऊन जातील. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे जे पी ब्लॉक एलिमेंट आहे तर पी ऑर्बिटलची कॅपॅसिटी असते 6 ची. आहे की नाही? म्हणजेच पी ऑर्बिटलची कॅपॅसिटी 6 ची असते म्हणजे पी ऑर्बिटल 3 असतात. एक पीएक्स, पीवाय आणि पीझेड. तुम्हाला माहिती आहे की पी ऑर्बिटल ऍक्च्युअली बेसिकली म्हणजे 3 प्रकारचे राहतात. पीएक्स, पीवाय आणि पीझेड. कोणतीही असू द्या. तर प्रत्येक ऑर्बिटल मध्ये पहिल्यांदा सिंगली इलेक्ट्रॉन फिलअप होत असते. जर P3 असेल तर त्याला आपण हाफ फील्ड ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणत असतो. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणत असतो आणि ही स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर P6 जर असेल तर त्याला कम्प्लिटली फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणत असतात. कम्प्लिटली फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणत असतो आपण. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणतो. बरोबर आहे. हे सुद्धा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. त्यामुळे 4, 5th आणि 6th असेल तर ते हे झालं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इनर्ट गॅसेसचं असते. कोणाचं असते? P6 म्हणजे इनर्ट गॅसेस. त्याच्यामुळं जेवढे काही पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे. हे जे पी ब्लॉक एलिमेंट आहे तर यांचं सर्वांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बेसिकली काय आहे? NS2, NP6 म्हणजे यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 to 6 1 पासून तर 6 पर्यंत म्हणजे यांचं जनरल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 आणि NP1 to 6 1 पासून तर 6 पर्यंत अशा प्रकारे. तर पी ब्लॉक एलिमेंट मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा सर्वच एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स क्लिअर करणार आहोत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स क्लिअर करणार आहोत. 16 ग्रुप एलिमेंट, 17 ग्रुप एलिमेंट आणि 18 ग्रुप एलिमेंटचं. तर सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 18 ग्रुप एलिमेंटचं करणार आहोत पिरियोडिक टेबल मध्ये. 18 ग्रुपलाच आपण कोणते म्हणत असतो? इनर्ट गॅस.
है ना, इनर्ट गॅसेस म्हणतात किंवा त्यालाच आपण काय म्हणत असतो, नोबल गॅसेस एलिमेंट म्हणत असतो, आहे की नाही. अशा प्रकारे आता हे जे 18 ग्रुप एलिमेंट्स आहे म्हणजे इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस एलिमेंट यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपण याच्यासाठी सुरुवातीला पाहतो की आपल्याला माहिती आहे की कोणत्याही एलिमेंटची टेंडन्सी असते की कोणासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करा, इनर्ट गॅस सारखं. इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट असते आणि प्रत्येक एलिमेंटला वाटते की आपलं ऑक्टेट कम्प्लीट असावं, म्हणजे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6 असावं, कम्प्लिटली फिल्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असावं. त्यासाठी प्रत्येक एलिमेंट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन करते. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात पहिल्यांदा 18 ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायचं आहे. म्हणून आता आपण 18 ग्रुप म्हणजेच इनर्ट गॅस किंवा नोबल गॅसेस मध्ये इकडे आपण त्यांचे एलिमेंट्स घेऊ आणि या एलिमेंट्स मध्ये हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन असे एलिमेंट येतील. आता हा जो तुमचा आहे तो फर्स्ट पिरियड मध्ये आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. सेकंड पिरियड आणि फर्स्ट पिरियड मध्ये 2 एलिमेंटचा फरक आहे, त्याच्यामुळे ॲटॉमिक नंबर 8चा फरक आहे. 8 एलिमेंटचा फरक आहे फर्स्ट आणि सेकंड पिरियड मध्ये, त्याच्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर राहील 10. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड पिरियड मध्ये पिरियड नंबर 3 मध्ये अर्गॉन येते, तर त्यामुळे सेकंड आणि थर्ड पिरियड मध्येही 8 एलिमेंटचा फरक आहे, त्याच्यामुळे यांचा ॲटॉमिक नंबर 10 + 8 18 येते. त्याच्यानंतर जे फोर्थ पिरियड येत असते तर या फोर्थ पिरियड मध्ये 3D सेल येत असते. 3D आल्यामुळं 10 इलेक्ट्रॉन्स वाढते, त्याच्यामुळे 8 + 10 म्हणजे 18चा फरक येते आणि म्हणून 18 + 18 काय होईल 36. त्यानंतर फोर्थ आणि फिफ्थ पिरियड मध्येही 4D सेल येत असते आणि 4D म्हटलं की 10 इलेक्ट्रॉन्स वाढले आहे ना फिफ्थ सेल मध्ये, त्याच्यामुळे पुन्हा 18चा डिफरन्स येते. 36 + 18 किती होते 54, त्याच्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर 54 होईल. आणि फायनली जे 6 पिरियड आहे ज्याच्यात आपला रेडॉन आहे, फिफ्थ आणि 6 पिरियड मध्ये 2 गोष्टी येते, 5D तर येतेच 10 मध्ये आणि इथं 4F येत असते, 4F मध्ये 40, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स 32 म्हणजे 32 एलिमेंटचा डिफरन्स आहे आणि त्याच्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर येईल 86. क्लिअर आहे, यांना आपण मॅजिक नंबर म्हणत असतो. ऍक्च्युअली हेच याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जसं आता मी यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो, जसं आपण 10th मध्ये पाहिलं तसं, म्हणजे 2 आहे तर पहिले 2, हे 10 पैकी 2 आणि 8 वाढले होतेच ना आपले. हे 18 मध्ये काय होतं 2 8 8 वाढले होते, बरोबर आहे की नाही, तुमच्या लक्षात येऊन राहिलं असेल आता हे. त्यानंतर इथे 18 वाढले, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत 2 8 18 8 असं होईल. पुन्हा इथे 18 वाढले म्हणून आपण काय करणार आहोत 2 8 18 18 8 असं येईल. आता इथे 32 वाढलेत, त्यामुळे काय येणार आहे 2 8 18. तर फोर्थ पिरियड मध्ये याच्यासाठी आणलं की या मध्ये 14 येतात म्हणून 32 इथे वाढल 18 8. बघा हे तुम्ही जे मॅजिक नंबर इकडे इन्क्रीज केला होता हेच इकडे येऊन राहिलेला आहे. आता आपण यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लिअरली राईट करतो म्हटलं तर हे अशा प्रकारे येईल. 1s2 बरोबर आहे हिलियमचं, निऑनचं येणार आहे 1s2 2s2 2p6 आहे की नाही. त्यानंतर हे जे 2 आहे त्यासाठी येईल 1s2, हे जे 8 आहे त्याच्यासाठी येणार आहे 2s 2p मीन्स 2 आणि 6. त्याच्यानंतर हे जे 8 आहे त्यासाठी राहणार आहे 3s 3p 2 आणि 6. त्याच्यानंतर 2 8 18 8 असं आहे, 2 साठी येणार आहे 1s2, हे 8 जे आहे ते आहे 2s 2p 2 आणि 6. हे जे 18 आहे ते राहणार आहे 3s 3p 3d 2 6 10. त्यानंतर हे 8 आहे त्यामुळे काय राहणार आहे 4s आणि 4p 2 आणि 6. त्यानंतर पुन्हा इथे बघा झेनॉन साठी 54 मध्ये 1s2. त्याच्यानंतर हे 8 जे आहे ते आहे 2s 2p 2 आणि 6. हे 18 जे आहे 3s 3p आणि 3d म्हणजे 2 6 10 असं येईल. त्याच्यानंतर हे जे 18 आहे त्यामध्ये येईल 4s 4p आणि 4d त्यामुळे 2 6 10 असं येईल.
आणि पुन्हा 8 आहे म्हणजेच काय येणार आहे 5s आणि 5p 2 आणि 6. इथे तसंच आहे बघा 1s2 2 साठी 8 साठी काय येणार आहे 2s 2p 2 आणि 6. त्याच्यानंतर 18 साठी काय येणार आहे 3s 3p 3d म्हणजे 2 6 10. ठीक आहे. 32 साठी काय येणार आहे 4s 4p 4d आणि 4f म्हणजे 2 6 10 14. क्लिअर आहे. त्याच्यानंतर 18 साठी काय येणार आहे 5s 5p आणि 5d त्याच्यामुळे 2 6 10 असेल आणि हे 6 नंबरचे आहे 6s 2 आणि 6p 6. आता तुम्ही जर हे कॉन्सन्ट्रेशन्स न ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येते की पहिल्याचं डुप्लेट कम्प्लीट आहे. हिलियमचं काय असते डुप्लेट कम्प्लीट आहे ना आणि हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते डुप्लेट म्हणजे यस मध्ये कम्प्लिटली फिल्ड आहे. बाकीचे जर तुम्ही पाहिले तर सर्वांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे 2s2 2p6 3s2 3p6 ऑक्टेट कम्प्लीट आहे 4s2 4p6 आउटर मोस्ट ऑर्बिटल मधलं 5s2 5p6 आणि 6s2 6p6 means they have complete octet electronic configurations, complete stable octet electronic configuration, octet electronic configuration. म्हणजे यांचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NES2 NP6 आहे. त्याच्यामुळे एस ऑर्बिटल ही कम्प्लिटली फिल्ड आहे त्याच्यामुळे हे स्टेबल म्हणते आणि पी सुद्धा कम्प्लिटली फिल्ड आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन शेअर्ड करत नाही किंवा देत नाही किंवा घेत नाही त्याच्यामुळे हे कम्प्लिटली पेअर्ड असल्यामुळे हे इनर्ट असतात है ना. आणि यांच्या प्रॉपर्टी क्लिअर करतात की हे इनर्ट असतात म्हणून. बऱ्याचशा प्रॉपर्टीवर आपण सांगतो की हे का बरं रिएक्शन्स करत नाहीत म्हणून. ठीक आहे. त्याच्यामुळे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन बरोबर आहे. आता याहून आपण सर्वांच्या एक इन्फॉर्मेशन देतो एक्सेप्ट हिलियम. हिलियम जो असतो आहे की नाही इट हॅज डुप्लेट. याचं काय असते डुप्लेट कम्प्लीट असते. while all other inert gases जेवढे काही इनर्ट गॅसेस आहे ऑल अदर इनर्ट गॅस हे जे बाकीचे इनर्ट गॅसेस असतात दे हॅव ऑक्टेट कम्प्लीट. यांचं काय राहते ऑक्टेट कम्प्लीट राहते है ना अशा प्रकारे. त्यानंतर दे हॅव जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. दे हॅव जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बेसिकली काय आहे NES2 आणि NP6. क्लिअर आहे अशा प्रकारे. आता आपण नेक्स्ट जो 17 ग्रुप एलिमेंट आहे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहू. बघा नेक्स्ट आपण कोणता फोकस करणार आहोत 17 ग्रुप एलिमेंट्स. आता हे जे 17 ग्रुप एलिमेंट्स आहे की नाही यांनाच आपण हॅलोजन फॅमिली एलिमेंट म्हणत असतो कारण हे सी सॉल्ट प्रोड्युसर आहे. हॅलो मीन्स सी सॉल्ट आहे की नाही आणि म्हणून हे सी सॉल्ट समुद्रामध्ये जे सॉल्ट आहे ते तयार करणारे एलिमेंट आहे म्हणून सी सॉल्ट प्रोड्युसर जे आहेत त्यांना आपण हॅलोजन फॅमिली एलिमेंटही म्हणतो. बघा लक्षात ठेवायचं आहे काय म्हणतो हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. तर हे जे हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स आहेत तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू. तर यांचंही जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स यांचंही जनरल मोस्ट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय आहे NES2 NP5. म्हणजेच यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एस मध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि पी मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे PX PY PZ. तर 1 2 3 4 आणि 5 त्यामुळे इट हॅज 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आता हे अनपेअर्ड असल्यामुळे हे खूप रिएक्टिव्ह आहे त्याच्यामुळे इट हॅज टेंडन्सी टू गेन 1 इलेक्ट्रॉन्स आणि म्हणून हे हॅलोजन फॅमिली एलिमेंट खूप स्ट्रॉंगली रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. हे नेहमी टेंडन्सी ठेवतात की 1 इलेक्ट्रॉन गेन करण्याची. क्लिअर आहे. आता यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू. तर सुरुवातीला आपण इकडे काय घेऊ एलिमेंट्स घेऊ है ना.
एलिमेंट्स मध्ये कोणते कोणते येतात? फ्लोरीन जो सेकंड पिरियड मध्ये आहे की नाही, ज्याचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. थर्ड पिरियड मध्ये तुमचा कोणता आहे? क्लोरीन. फेकलं बरं आई आता आहे ना, हे त्याची शॉर्टकट ट्रिक्स आहे. फेकलं बरं आई आता. आता तुम्हाला माहिती आहे की सेकंड आणि थर्ड पिरियड मध्ये 8 एलिमेंटचा फरक आहे. 8 प्लस 9 किती होईल? 17. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ पिरियड मध्ये 18 एलिमेंटचा फरक आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर किती होईल? 35, बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हणजे फोर्थ पिरियड मध्ये 3D सेल येते, हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. फिफ्थ पिरियड मध्ये 4D सेल येत असते, त्याच्यामुळं इथेही सुद्धा 18चा फरक येईल, बरोबर आहे. आणि 18चा आल्यामुळे इथं काय राहणार आहे? 53 याचा ॲटॉमिक नंबर येईल. त्याच्यानंतर सिक्स्थ पिरियड मध्ये, फिफ्थ आणि सिक्स्थ पिरियड मध्ये 32चा फरक आहे, कारण इथं 4F आणि 5D 2 येते. 4F 14, 5D 10 येते. आणि त्याच्यामुळं यांच्या ॲटॉमिक नंबर मध्ये कितीचा फरक येईल? 32चा फरक येईल. मग आता 32 जर आपण याच्यात ऍड केले तर काय येणार आहे? 85 असं याचा ॲटॉमिक नंबर येईल. त्याच्यामुळे आता याचं डिस्ट्रीब्युशन आपण आपल्या 10th स्टँडर्ड सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिले याच्यात लक्षात ठेवायचं आहे. तर इथे 2 आणि 7 या 9चं डिस्ट्रीब्युशन, या 17चं डिस्ट्रीब्युशन येणार आहे 2, 8, 7. 8 वाढले म्हणून, बरोबर आहे. आता 18 वाढते है ना, 18 वाढल्यामुळे काय लिहिसाल? 2, 8, 18, 7 येईल, बरोबर आहे. अशा प्रकारे पुन्हा 18 वाढलेले आहे, त्यामुळे 2, 8, 18, 18, 7 असं येईल. एकदम मॅजिकली आहे. 85 आहे, त्याच्यामुळे 2, 8, 18, 32, 18, 7 असं यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्लिअर बघा, प्रत्येकाच्या आउटर मोस्ट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6 आहे. मी पहिल्यांदा यांचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो. कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता कंडेन्स करत असताना हे कोणाचं आहे? इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हिलियम, बरोबर आहे. हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. आणि हे जे 7 आहे हे सेकंड पिरियड मध्ये असल्यामुळं 2s आणि 2p. नॅचरली S मध्ये 2 आणि P मध्ये 5, 7 इलेक्ट्रॉन्स राहणारच आहे. आता बघा, हे जे 2 आणि 8 आहे, हे जे 2 आणि 8 आहे म्हणजे 10, हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? तुमच्या निऑनचं. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. मग राहिलेले हे जे 7 आहे हे काय राहणार आहे? 3s, 3p म्हणजे 2 आणि 5 याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता बघा, याच्यात 2, 8, 18 यापैकी आपल्याला 18 अर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. अर्गॉन याच्यातून 18 काढून टाका. आता 18 जर काढले तर इथे राहते तुमचे 3D, कारण इथे 3D सेल येत असते फोर्थ मध्ये, म्हणून इथे 3D मध्ये 10 राहील. यामधले किती गेले तुमचे? 8 गेले, तर 10 राहिले होते ना. 2, 8, 8 म्हणजेच काय होते? 18. 10 राहिले म्हणून 3D. त्याच्यानंतर 4s आणि 4p असं राहील, 2 आणि 5. ठीक आहे, इथेही तसंच राहणार आहे. अर्गॉन नंतर कोणता आहे? क्रिप्टॉन 36, म्हणजे या टोटल मधून 36 जाईल, बरोबर आहे. हे 18 आणि याच्यातून 8 जाईल है ना, तर ते 36 होईल. मग राहील इथे 10. ते 10 म्हणजे काय राहणार आहे? 4D 10, 5s आणि 5p, हे 2 आणि 5 अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे जे 85 आहे त्यापैकी 54 झेनॉन, 54 इनर्ट गॅस आहे याच्यामध्ये. 2, 8, 18, 32 आणि याच्यातून 8 आहे की नाही, आणि याच्यातले 18 फक्त. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इथं काय येणार आहे? 4F 14 असं आलं असतं ना आपलं, है ना. तर 5D, तर इथे काय येणार आहे? 54 प्लस किती राहिले आता? 54 याच्यातून काढून टाका. 85 मधून 54 जर काढून टाकले आपण, है ना, तर 54 जर नॅचरली आपण काढले कोणाचे? यांचे, तर त्याच्यामुळे याच्यातून आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना 4F 14 उरल, त्याच्यानंतर 5D 10, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे इथे असं येते म्हणून, आणि त्याच्यानंतर येते 6s आणि 6p, 2 आणि 5 अशा प्रकारे. समजलं मी काय सांगितलं आहे ते? तर तुम्ही इथं जर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमच्या लक्षात येते या सर्वांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. 2s2 2p5 फ्लोरीनचं
आहे की नाही. 3s2 3p5 हे कोणाचं आहे, क्लोरीनचं. त्याच्यानंतर 4s2 4p5 हे ब्रोमीनचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, 4th पिरियड मध्ये आहे म्हणून. 5th पिरियड मध्ये हा आहे, त्यामुळे याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4d10 5s2 5p5. आणि फायनली स्टॅटिन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये यांच्या 6s2 6p5 आहे. आणि त्यामुळं हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर यांचं सर्वांचं जनरल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, बेसिकली यांचं जनरल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, ns2 np5. म्हणजे s ऑर्बिटल हे कम्प्लिटली फिल्ड आहे, रेडी टू इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहे. आणि हे जे p ऑर्बिटल्स आहे तर या p ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर 5 इलेक्ट्रॉन्स 3 ऑर्बिटल मध्ये कसे डिस्ट्रीब्यूट होतात, पहिले सिंगल इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट होत असते, मग 4th आणि 5th. त्यामुळे इट हॅज 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामुळे यांच्यापाशी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. आणि दे नीड 1 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट द ऑक्टेट. त्यांना 1 इलेक्ट्रॉनची काय आहे, नीड आहे टू कम्प्लीट द ऑक्टेट. काय करण्यासाठी, कम्प्लीट द ऑक्टेट अँड अचीव द नियरेस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इनर्ट गॅस. क्लिअर झालं. तर हे झालं. तर याच्यावरून आपण सांगतो की हे जे सर्व एलिमेंट्स आहे, ऑल हॅलोजन एलिमेंट्स, जेवढे काही हॅलोजन्स एलिमेंट्स आहे की नाही, हॅलोजन एलिमेंट्स आहे, तर दे आर हायली रिएक्टिव्ह. हे काय राहणार आहे, हायली रिएक्टिव्ह आहे. त्याचं कारण आहे की दे हॅव स्मॉल साईज, यांची साईज खूप छोटी आहे, स्मॉल साईज. and they need 1 electrons to complete the octet, and they need 1 electron to complete their octet. त्यांची ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी, complete their octet, त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्याच्यामुळे ते हायली रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला 16 ग्रुप एलिमेंट आहे त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत की नेमका हा जो 16 ग्रुप एलिमेंट आहे आपला ते कोणता आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. 16 ग्रुप एलिमेंट, 16 ग्रुप एलिमेंटलाच आपण चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. काय म्हणत असतो, बघा चाल्कोजन्स, चाल्कोजन्स म्हणतात. आता चाल्कोजन्स म्हणजेच काय, सॉल्ट प्रोड्युसिंग, काय ओर प्रोड्युसिंग ओर्स प्रोड्युसिंग एलिमेंट आहे. ओर प्रोड्युसिंग एलिमेंट्स म्हणजे काय, की ओर्स म्हणजे जे कंबाईन फॉर्म मध्ये राहत असतात. जनरली कोणत्याही मेटल जे असतात तर त्या मेटलचे जे ओर्स असतात तर हे एक तर ऑक्साइड्स असतात, काय असतात, ऑक्साइड असतात किंवा सल्फाइड असतात. मॅक्झिमम मेटलचे ओर हे ऑक्साइड आणि सल्फाइड असतात. आणि हे कोणत्या ग्रुपशी संबंधित आहे, ऑक्साइड आणि सल्फर हे 16 ग्रुपशी संबंधित आहे. दॅट्स वाय 16 ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स. त्यांना आपण काय म्हणतो, चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स. तर या फॅमिली मधले आपण एलिमेंट्स घेऊ, बरोबर आहे. तर या फॅमिली मधले एलिमेंट्स घेऊ. तर या फॅमिलीची शॉर्टकट ट्रिक्स एलिमेंट लक्षात ठेवायसाठी काय, ऑक्सिजन फॅमिलीची ओ स से टे पो, काय आहे, ओ स से टे पो. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. तर हा ऑक्सिजन सेकंड ग्रुपचा आहे, सल्फर सेकंड पिरियडचा आहे, सल्फर 3rd पिरियडचा आहे, सेलेनियम 4th पिरियडचा आहे, टेलुरियम 5th पिरियडचा आहे आणि हा 6th पिरियडचा आहे. त्याच्यामुळे 2 आणि 3rd मध्ये 8चा गॅप राहील, 3 आणि 4th मध्ये 18चा गॅप राहील, 4th आणि 5th मध्ये 18चा गॅप राहील आणि 5th आणि 6th मध्ये 32चा गॅप राहील. हे मॅजिक नंबर लक्षात ठेवायचा. याचा ऍटॉमिक नंबर 8 आहे, त्याच्यामुळे हे 16 होईल. 16 प्लस 18 बरोबर आहे, म्हणजेच तुमचा ऍटॉमिक नंबर काय राहणार आहे, 16 प्लस 18 किती होऊन जाईल, 8 आणि 2 10, हे 34 होऊन जाईल, बरोबर आहे. त्याच्यामुळं नंतर हा जो ऍटॉमिक नंबर येईल हा 52 येऊन जाईल आणि त्याच्यानंतर हा 84 चा ऍटॉमिक नंबर येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही हे जे एलिमेंट्स आहे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम यांचं
ऍटॉमिक नंबर काढलेला आहे. आता हे इलेक्ट्रॉन जे यांच्यापाशी आहे म्हणजेच यांचा ऍटॉमिक नंबर, हे इलेक्ट्रॉन्स आपण आता डिस्ट्रीब्यूट करणार आहोत व्हेरियस ऑर्बिटल मध्ये. त्याच्यामुळे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपल्या 10th स्टँडर्ड सारखं, त्याच्यामुळे हे 8 कसे डिस्ट्रीब्यूट होणार आहे 2 6, हे काय होणार आहे 2 8 6, हे काय होणार आहे 2 8 18 6, पुन्हा 18 वाढते आता आहे की नाही, म्हणून काय येणार आहे 2 8 18 2 8 18 18 6 या प्रकारे. आणि आता हे 32 वाढला म्हणून 2 8 18 32 18 6 असं यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. बघा आता मी यांचं जर तुम्हाला सांगितलं असेल की चाल्कोजन फॅमिली हे 16 ग्रुप एलिमेंट आहे आणि देअर जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेसिकली काय आहे NS2 NP4 असं त्यांचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे, तर आता असंच येणार आहे, हे जे 6 इलेक्ट्रॉन्स आहे आउटरमोस्ट ऑर्बिट मधले ते त्यांच्या NS2 NP4 असं जाणार आहे. तर N म्हणजे पिरियड नंबर. तर मी पहिले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे हे हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2 ऍटॉमिक नंबर. हे जे 6 आहे तर हे 2s आणि 2p, कारण हे सेकंड पिरियडचा मेंबर असल्यामुळं 2 आणि 4 याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर हे जे 2 आणि 8 आहे म्हणजे हे 10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे निऑनचं आहे, नियरेस्ट इनर्ट गॅस. तर आउटरमोस्ट मध्ये हे थर्ड पिरियड मध्ये असल्यामुळं इथे येईल 3s आणि 3p, 2 आणि 4 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर 2 8 आणि या 18 मधला फक्त 8 म्हणजेच 18. 18 जे आहे ते कोणाचा अर्गॉन 18. आता इथे 10 उरलेत, बघा लक्षात ठेवायचं आहे, ते 3D येत असते इथे, हे सांगितलंय 4th पिरियड मध्ये. त्याच्यामुळे 3D 10, त्याच्यानंतर 4s आणि 4p तर येणारच आहे, 2 आणि 4. आलं लक्षात, हे 2 आणि 4 तर येणारच आहे आउटरमोस्ट मध्ये. फक्त इथं 3D आली हे लक्षात ठेवायचं आहे की हे कसं काय आपल्या डोक्यात आलं पाहिजे. हे 5th पिरियड मध्ये 4D असते, काय असते 4D. त्याच्यामुळे तुम्ही काय करसाल 2 8 18 आणि याच्यामधले 8, 10 नाही याच्यामधले 8 असं कोणाचं येईल क्रिप्टॉन 36 गेले तर 4D राहील 10, 5s आणि 5p अशा प्रकारे 2 आणि 4. ठीक आहे, इथे 4D आलेला आहे, आलं लक्षात. आता इथे बघा 32 चा डिफरन्स आहे म्हणजे इथे 4f येते आणि 5D सुद्धा येते, दोन्ही येते. त्याच्यामुळे मी 2 8 18 32 आणि 18 यांच्यामध्ये 54 घेईल पहिल्यांदा. 54 कोणाचा आहे झेनॉन इनर्ट गॅस. त्याच्यानंतर येते 4f 5D 6s आणि 6p. हे 14, हे 10, हे 2 आणि हे 4 आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये त्यांच्या 6च राहणार आहे. तुम्ही जर इथे कॉन्सन्ट्रेट केलं 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये तर तुमच्या लक्षात येते की या सर्वांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 6 इलेक्ट्रॉन्स आहे. या प्रत्येकाच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे. दॅट्स वाय दे नीड ओनली 2 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट द ऑक्टेट. त्याच्यामुळे यांचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दे हॅव द जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपण क्लिअर केलं तर ते असं आहे NS2 NP4. आता हे जे s ऑर्बिटल असतात तर s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहेत आणि हे जे p ऑर्बिटल आहे त्या p ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. p ऑर्बिटल 3 असतात, 1 2 3 पहिले सिंगल भरायचे आणि नंतर हा 4th पेअर्ड होईल. आता बघा यांच्यामध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. आणि हे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे हे सुद्धा खूप रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. They need 2 electrons to complete their octet. They need 2 electrons यांना 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, इलेक्ट्रॉन्स टू complete their octet. Complete their octet, यांचं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. त्यांच्यामुळे हे जनरली 2 इलेक्ट्रॉन्स घेतात, ऑक्साईड, सल्फाईड, सेलेनाईड असे डायनिगेटिव्ह आयन्स बनवत असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर हे तर झालं यांचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर हे जे 16 ग्रुप एलिमेंट आहे तर त्यांचं आउटरमोस्ट
जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बेसिकली कसं आहे NS2 NP4. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं ते आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, गेन करत असतात. अँड दॅट्स वाय दे फॉर्म डायनिगेटिव्ह आयन्स, लाईट ऑक्साइड आयन्स, सल्फाइड आयन्स, सेलेनाइड आयन्स, टेलुराइड्स आयन्स आणि पोलोनियम डायनिगेटिव्ह आयन्स. दे नीड 2 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी ते 2 इलेक्ट्रॉन्स ची गरज असते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आता जनरली त्यांचं जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लिअर करतो तर त्याच्यानंतर पी ब्लॉक एलिमेंटचं आपण त्यांचं ऑकरन्स क्लिअर करायचं आहे. काय करायचं आहे, ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे नेमकं ते नेचरमध्ये कशा फॉर्म मध्ये सापडतात, फ्री स्टेट मध्ये असतात का कंबाईन स्टेट मध्ये असतात. ओके. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे, नाही ना. बघा मग आता ऑकरन्स समजून घे. तर सर्वात पहिल्यांदा आपण ऑकरन्स मध्ये आता ग्रुप 16 एलिमेंटचा ऑकरन्स पहिल्यांदा घेऊ. काय घेऊ, ग्रुप 16 एलिमेंटचा, म्हणजे 16 ग्रुप एलिमेंटचा ऑकरन्स पाहू. ऑकरन्स आहे की नाही. 16 ग्रुप एलिमेंटला कोणते एलिमेंट म्हणतो आपण, ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स म्हणतो, आहे की नाही. किंवा याला दुसरं नाव कोणतं आहे, चाल्कोजन फॅमिली. चाल्कोजन फॅमिली आहे की नाही. म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग एलिमेंट्स म्हणतो आपण. जे काही मेटल जनरली काय असतात, ऑक्साइड्स असतात किंवा सल्फाइड्स. हे जे ओर्स आहे, ऑक्साइड, सल्फाइड किंवा सल्फेट, हे सर्व 16 ग्रुप एलिमेंट्स पासून बनत असतात. त्याच्यामुळं हे यांचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर ते कसं आहे, NS2 NP4 आहे. आणि म्हणून हे हायली अनस्टेबल एलिमेंट आहे. काय तर हायली अनस्टेबल. त्याच्यामुळे हे फ्री स्टेट मध्ये कधीच सापडणार नाही, आहे की नाही. म्हणून आपण सांगत असतो की यांचा ऑकरन्स मध्ये की दे डू नॉट ऑकर इन फ्री स्टेट. दे डू नॉट ऑकर इन फ्री स्टेट. हे फ्री स्टेट मध्ये कधीच सापडणार नाही. दे आर ऑलवेज ऑकर इन कंबाईन स्टेट. कोणत्या फॉर्म मध्ये सापडतात, दे आर ऑलवेज ऑकर इन कंबाईन स्टेट. इन कंबाईन स्टेट. हे कंबाईन स्टेट मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बरोबर आहे. तर आता याच्यातला जो पहिला एलिमेंट आहे यांचा ऑकरन्स पाहू आपण, ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे की ऍटमॉस्फिअर मधलं जे व्हॉल्यूम आहे, ऍटमॉस्फिअर मधलं व्हॉल्यूम, एअर मधलं जे व्हॉल्यूम आहे, तर यांच्यामध्ये जे 21% जो काही व्हॉल्यूम आहे एअरचं, एक्झॅक्टली आपण जर सांगतो म्हटलं तर ते 20.95%, म्हणजे नियरली इक्वल टू 21% जे व्हॉल्यूम आहे एअरचं ते ऑक्सिजन मुळेच आहे. बरोबर आहे. आणि या ऑक्सिजनचं जे आपण म्हणत असतो की व्हॉल्यूम आपण सांगितलं की 20.95% आणि यांचं 46 बघा लक्षात ठेवायचं आहे, 46.6% हे जे आहे मास बाय मास ऑफ अर्थ क्रस्ट. हे जे अर्थ क्रस्टचं जे मास आहे त्यांच्यातनी त्या अर्थ क्रस्टचं जे मास आहे त्यामध्ये 46.6% मास हे फक्त ऑक्सिजनचं आहे की नाही. आणि म्हणून इन अर्थ क्रस्ट ऑक्सिजन हॅज 46.6% बाय मास, आहे की नाही. इतकं त्याचं मास आहे. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण जे नेचरमध्ये एलिमेंट्स पाहतो तर ऑक्सिजन इज द फर्स्ट मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट. बघा लक्षात ठेवायचं आहे. हा जो ऑक्सिजन ऍटम आहे किंवा ऑक्सिजन आहे, इट इज द फर्स्ट मोस्ट, काय म्हणतो आपण, फर्स्ट मोस्ट अबंडंट एलिमेंट्स इन द अर्थ क्रस्ट. सर्वात जास्त सापडणारा हा ऑक्सिजनच आहे, फर्स्ट मोस्ट अबंडंट. कारण अर्थ क्रस्टचं जवळपास 46.6% जे मास आहे
ते ऑक्सिजन मुळेच आहे. ते कंबाईन फॉर्म मध्येच असतं ऑक्सिजन कोणा ना कोणासोबत तरी, आहे की नाही. त्यामुळं जे जमिनीचं 46.6% मास आहे हे ऑक्सिजन मुळेच आहे. आलं लक्षात. दॅट्स वाय ऑक्सिजन इज द फर्स्ट मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट. त्याच्यामुळे ऑक्सिजन हा सर्वात पहिला. तर आपल्याला जर विचारलं तर हे ऑक्सिजन जो असतो ते हे फर्स्ट मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे. सेकंड मोस्ट अबंडंट एलिमेंट कोणता आहे नेचरमध्ये माहिती आहे का? तो आहे सिलिका. सिलिका इज द सेकंड मोस्ट अबंडंट एलिमेंट. थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट विचारला तर ॲल्युमिनियम थर्ड मोस्ट आहे. त्याच्यानंतर फोर्थ मोस्ट अबंडंट एलिमेंट विचारला तर दॅट इज द आयर्न्स, फोर्थ मोस्ट अबंडंट एलिमेंट. त्याच्यानंतर फिफ्थ मोस्ट अबंडंट एलिमेंट जर विचारला तर तो आहे कॅल्शियम. कॅल्शियम इज द फिफ्थ मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट. त्याच्यानंतर सिक्स्थ मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे मॅग्नेशियम, है ना. हे दोन्हीही अल्कली अर्थ मेटल्स आहे. अल्कली अर्थ मेटल्स आहेत, म्हणजे एस ब्लॉकचे मेटल्स आहे. कोणाचे? एस ब्लॉकचे. फिफ्थ आणि सिक्स्थ. आणि त्यानंतर सिक्स्थ नंतर सेव्हन्थ आणि एट सुद्धा एस ब्लॉकचेच आहेत, पण आता ते अल्कली मेटल्स आहेत. कोणते आहेत? अल्कली मेटल्स. म्हणजे कोणते? जे सोडियम आहे तो सेव्हन्थ मोस्ट अबंडंट आहे आणि पोटॅशियम इज द एथ मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट. तुम्हाला जर विचारलं गेलं की ऑक्सिजन इज द फर्स्ट मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट, ठीक आहे. त्यानंतर आपण यांच्याच ऑकरन्स मध्ये सल्फर दुसरा जो आहे 16 ग्रुप मध्ये जो सल्फर आहे, हा सल्फर कंबाईन फॉर्म मध्ये सापडतो इन द फॉर्म ऑफ सल्फेट, आहे की नाही. सल्फेट म्हणजे कोणता? SO4. SO4 डायनिगेटिव्हला आपण सल्फेट म्हणतो, किंवा हे सल्फाइड फॉर्म मध्ये सापडते एस डाय निगेटिव्ह. मग आता यांचे सल्फेटचे काही ओर्स आहेत आणि काही सल्फाइडचे ओर्स आहेत. त्यांचे नाव आणि त्यांचे फॉर्म्युले, केमिकल नेम्स, त्यांचे कॉमन नेम्स आणि त्यांचे फॉर्म्युले आपण समजून घेऊ. जसं सल्फेट्स मध्ये, सल्फर मध्ये जे सल्फेट्स असतात, मेटल सल्फेट्स आहे की नाही, ते पाहू आपण सुरुवातीला.